सिंधुदुर्गात निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात पुन्हा आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. संरक्षण कमी केल्याच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप करत सिंधुदुर्गातील अनधिकृत धंद्यांना पोलिसांचा पाठिंबा असल्याचा दावा ट्विटरवर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार टीका केली. एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? संरक्षण काढून घेतल्यानंतरच हा साक्षात्कार झाला का? असा सवाल करत नाईक यांनी राणेंना लक्ष केलं. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट गेले 2 वर्ष सुरूच आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची खरं तर अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या कुरबुरीचं हे खरं कारण आहे. आपण बघितलं असाल की एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी लोक मरतायत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतायत की टाका कमी करा म्हणून, आणि ह्यांच्या पाठीमागे 3 पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्या जर पोलीस अधीक्षकांनी कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आत्ताच यांना अवैध धंदे का आठवले आणि तुम्हाला एवढं संरक्षण कशासाठीच पाहिजे होतं असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि त्यामुळे तुमचं संरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही पोलिसांवर आरोप करताय. आणि इतके दिवस तुम्ही झोपला होता काय, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नसलेलं संरक्षण, तुम्हाला गरज नसलेलं संरक्षण गरज पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं. आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? खरं तर लोकांना डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. तर डिझेल पेट्रोलसाठी जर पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आत्ताच आरोप करणं हे चुकीचं आहे.